विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. व्हॉट इज मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल? मेंडेलिव्ह means a scientist, that is Russian scientist Mendelev's periodic table given for us. तो कसा तर सन 1869 मध्ये पासून तर 1872 पर्यंत, सर 1869 1869 टू 1872 पर्यंत मेंडेलिव्हने त्याच्यावर रिसर्च केलं, मूलद्रव्यांवर रिसर्च केलं आणि आधुनिक मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल त्याने मांडण्याचा प्रयत्न केला. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मांडत असताना त्याने कशाचा विचार केला? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट अँड द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट, म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म आणि मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान, मूलद्रव्यांचं गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानाचा विचार त्याने मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मांडत असताना केला. त्याने आपल्याला एक लॉ दिला किंवा नियम दिला. सो कोणता आहे तो लॉ? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. The properties of elements are the periodic function of their atomic masses. म्हणजे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल असतात. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल असतात. असा हा नियम तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि आता आपण पाहिलं डोबेरायन टेट्समध्ये सुद्धा आणि न्यूलँड सॉफ्टेट्समध्ये सुद्धा अणुवस्तुमानांकाचा आणि मूलद्रव्याच्या गुणधर्मांचाच विचार केलेला आहे. इथे सुद्धा प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स अँड द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट दॅट इज कन्सिडर्ड बाय मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल तयार करत असताना, मेंडेलिव्हची आवर्त सारणी तयार करत असताना गण आणि आवर्त अशा याच्यामध्ये त्याची मांडणी केली. म्हणजे उभे जे स्तंभ आहे मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्यांना गण म्हटलं आणि आडव्या ओळींना त्याने आवर्त असं म्हटलं आणि अशा पद्धतीने त्याने मूलद्रव्याची मांडणी केली. परंतु ही मांडणी करत असताना जेव्हा 63 एलिमेंट्स त्यावेळेला ज्ञात होते आणि ते 63 एलिमेंट्स त्या ठिकाणी पुटअप केले किंवा त्या सारणीमध्ये त्याने बसवले. आता हे बसवत असताना त्याच्यात काही गुणही होते आणि काही दोषही होते. तर सर्वप्रथम आपण काही गुण त्याचे पाहूया, म्हणजे त्याला मेरिट्स असं म्हणतात. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण काय आहेत? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जे त्यावेळेला ज्ञात झालेले 63 एलिमेंट्स होते, म्हणजे 63 मूलद्रव्ये होती, त्यांची अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने व्यवस्थितपणे मांडणी करण्यात आली. हा त्याचा एक गुण आहे. आणि वेळोवेळी त्यांचे अणुवस्तुमान, मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान तपासून घेण्यात आले. जिथे कुठे दुरुस्ती करायची होती त्या ठिकाणी दुरुस्ती सुद्धा वेळोवेळी करण्यात आली. हा एक त्याचा गुण आहे. नंतर दुसरा गुण त्या आवर्त सारणीचा असा आहे की मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडत असताना त्या ठिकाणी जे राजवायू होते किंवा इनर्ट गॅसेस ज्याला आपण म्हणतो, त्यांचा शोध त्यावेळेला लागलेला नव्हता. परंतु ते गृहीत धरून मेंडेलिव्हने एक शून्यगण तयार केला किंवा शून्यगण निर्माण केला आणि त्यामध्ये फ्ल्युरिन, एरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन यासारख्या ज्या ज्ञात असलेल्या मूलद्रव्याची मांडणी त्या ठिकाणी शून्यगणामध्ये करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मूळ आवर्त सारणीला धक्का न लागू देता त्याने एका शून्यगुणाची निर्मिती केली आणि त्यामध्ये हॅलोजन्स किंवा या इनर्ट गॅसेसचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. हा त्याचा गुण आपल्याला आहे असं म्हणता येईल. त्यानंतर मूलद्रव्याच्या गुणधर्म आणि अणुवस्तुमानांकाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. ते सुद्धा व्यवस्थितपणे मांडण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ज्या मूलद्रव्यांचे अज्ञात नसलेले जे मूलद्रव्य होते, काही मूलद्रव्ये त्यांचा साठी सुद्धा जागा ठेवण्याचा प्रयत्न मेंडेलिव्हने या आवर्त सारणीमध्ये केला. हे झाले आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे महत्त्वाचे गुण. परंतु त्याला आपण मेरिट्स असं म्हणतो. परंतु मेंडेलिव्हची आवर्त सारणी करत असताना त्या ठिकाणी काही डिमेरिट सुद्धा आहेत, म्हणजे काही दोष सुद्धा आहेत. ते दोष कोणते? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष सांगत असताना सर्वप्रथम पहिला दोष म्हणजे कोबाल्ट आणि निकेल या पूर्णांकी अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्या ठिकाणी संदिग्धता दिसून आली. त्यानंतर दुसरा दोष आपल्याला असा सांगता येईल की त्यावेळी ज्ञात असलेले जे आयसोटोप्स आहेत, म्हणजे सारणी तयार केल्यानंतर आयसोटोप्स किंवा समस्थानिकांची निर्मिती जेव्हा झाली किंवा तयार करण्यात आली, तेव्हा ते समस्थानिकांची मांडणी करणं
यामध्ये सुद्धा संदिग्धता दिसून आली. ती कशी? तर उदाहरणार्थ क्लोरीन 35, क्लोरीन 37 हे जे समस्थानिके आहे, हे जे आयसोटोप्स आहे, हे म्हणजे 35, 37, क्लोरीन 35, क्लोरीन 37 म्हणजे भिन्न अणुवस्तुमान, म्हणजे डिफरंट ॲटॉमिक मास त्याचा आहे. आणि त्यामुळे याची मांडणी करत असताना सुद्धा त्या ठिकाणी साधर्म्य किंवा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल निश्चितपणे तुम्हाला समजला असेल याची मला खात्री आहे. तर तुम्हाला जर माझी ही मार्गदर्शन करण्याची सोपी पद्धती आवडली असेल तर आपल्या ह्या चॅनलला, सायन्स कन्सेप्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या काही डिफिकल्टीज असेल तर त्यासुद्धा कमेंट करून निश्चित विचारा. त्या समजून सांगण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन. धन्यवाद.